Welcome students. We have started thermal properties of matter. Thermal म्हणजेच उष्णतेशी संबंधित पदार्थाचे गुणधर्म. एखादा पदार्थ तापवला असता त्याचे टेम्परेचर वाढते, म्हणजेच तो हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करून घेतो. त्याचप्रमाणे दोन वेगवेगळे तापमान असणारे पदार्थ एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्यांच्यामध्ये टेम्परेचरमध्ये बदल होतो. जास्त टेम्परेचर असणाऱ्या पदार्थाचे टेम्परेचर कमी होते आणि कमी टेम्परेचर असणाऱ्या पदार्थाचे टेम्परेचर वाढते. तर ही जी फिनॉमिनन घडून येते ती म्हणजेच हीट एक्सचेंज होते. या प्रक्रियेमध्ये टेम्परेचर बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये हीट एक्सचेंज होते, म्हणजे उष्णता ऊर्जेमध्ये बदल होतो. म्हणजेच हीट आणि टेम्परेचर हे दोन रिलेटेड क्वांटिटीज आहेत. इन दिस व्हिडिओ वी स्टडी अबाउट हीट अँड टेम्परेचर. व्हॉट इज हीट अँड व्हॉट इज टेम्परेचर? You know, there are three fundamental quantities in the measurement of physical quantity, that are length, mass and time. Also there is fourth fundamental quantity called as temperature, and in this chapter we study about temperature and heat. What is heat? Heat is a form of energy, and heat is a scalar quantity. That is, heat has only magnitude and it has not direction. That is scalar quantity. Heat is a form of energy and it is measured in unit of energy, that is joule. In SI system of unit, the unit of heat is joule. Initially, heat is measured in unit calorie or kilocalorie, because सुरुवातीला उष्णता ही हीटचीच उष्णता हे एनर्जीचंच एक रूप आहे हे माहीत नव्हतं. उष्णतेला फ्लुइड असं म्हटलं जायचं एक प्रकारचं, कारण हीट कॅन फ्लो फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. इट इज फाउंड दॅट हीट कॅन फ्लो फ्रॉम ए पॉईंट ॲट हायर टेम्परेचर टू ए पॉईंट ॲट लोअर टेम्परेचर, जस्ट लाईक लिक्विड फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. लिक्विड्स आर कॉल्ड ॲज फ्लुइड्स. द्रवरूप पदार्थांना फ्लुइड असं म्हणतात. आणि द्रवरूप पदार्थ ज्याप्रमाणे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत जातात, फ्लो होतात, त्याप्रमाणे हीट एनर्जीसुद्धा जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते किंवा ट्रान्सफर होते. आणि म्हणून सुरुवातीला उष्णता हे एक फ्लुइड आहे असं समजलं गेलं आणि उष्णतेचं एकक कॅलरी होतं. नंतर एका कारखान्यामध्ये काम करत असताना असं आढळून आलं की उष्णतेचं कार्य, वर्क डन, ही एनर्जीचं रूप आहे, कार्य, वर्क. अँड व्हेन वी डू वर्क देन हीट इज प्रोड्यूस्ड. व्हेन वी रब आवर हँड ऑन इच अदर, दॅट इज we do the work by hand, and then we get the warmth, that is heat is produced. And thus any type of energy can convert into heat. Also heat can convert into any other type of energy, and therefore then it is found that heat is a form of energy, and therefore heat start to measure the unit of energy
that is joule. What is heat? Heat, when a particle heated किंवा absorbs heat energy from source of heat, particle of matter, पदार्थाचे ॲटम किंवा मोलेक्यूल त्यांना particles of matter. When substance is heated, the particles of matter, that is atoms or molecules, receives heat energy, and due to energy its velocity of motion increases. That is, the particles start to move faster. And heat is a form of energy because it can do work. उष्णतेवरती चालणारी वाफेची इंजिन आपल्याला माहिती आहेत किंवा रेल्वे इंजिन, म्हणजे त्या ठिकाणी उष्णतेचं रूपांतर वर्क डनमध्ये होतं. म्हणजेच उष्णता हे ऊर्जेचंच एक रूप आहे. आणि उष्णतेमुळे एखाद्या पदार्थाने उष्णता शोषून घेतली तर त्या पदार्थामध्ये कोणते बदल होतात? आपणाला पहिला महत्त्वाचा माहीत आहे तो म्हणजे त्या पदार्थाचे तापमान बदलते. उष्णता शोषून घेतली, ॲब्सॉर्ब केली की टेम्परेचर वाढते, आणि उष्णता काढून घेतली त्या पदार्थाकडून किंवा बाहेर फेकली गेली की टेम्परेचर कमी होते. म्हणजेच बाय ॲडिंग ऑर रिमूव्हिंग हीट चेंजेस द टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स. अँड हीट ॲट वन टाईम ॲट एनी, मी आत्ता सांगितलं की सुरुवातीच्या काळी पीपल थॉट दॅट हीट वॉज ए फिजिकल सबस्टन्स कॉल्ड कॅलोरिक ऑर फ्लूइड. आणि इन 1798 अमेरिकन सायंटिस्ट बेंजामिन थॉम्सन, काउंट रमफोर्ड observed that mechanical energy could be converted into heat energy. मी आत्ता सांगितलं एका कारखान्यामध्ये काम करत असताना जे मेकॅनिकल वर्क केलं जातं त्या वर्कचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होत आहे, हे बेंजामिन थॉम्सन या शास्त्रज्ञाने सुरुवातीला शोधून काढलं. आणि मग तेव्हापासून उष्णतेलाच ऊर्जेचंच, उष्णता हे ऊर्जेचंच एक रूप आहे, फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज नॉट ए फिजिकल सबस्टन्स बट हीट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी विच कॅन कन्वर्ट फ्रॉम हीट इंटू एनी अदर फॉर्म ऑफ एनर्जी. अँड देअरफॉर इनिशियली युनिट ऑफ हीट वॉज कॅलरी, युनिट ऑफ हीट. आता व्हॉट इज वन कॅलरी? कोणत्या उष्णतेला एक कॅलरी म्हटलं जातं? तर अमाऊंट ऑफ हीट नीडेड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेंटीग्रेड. 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पाण्याचे, 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पाण्याचे 1 डिग्री सेंटीग्रेड एवढे तापमान वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्या उष्णतेला कॅलरी असे म्हणतात. आता ही कॅलरी, आता 1 ग्रॅम म्हणजे अगदी कमी आणि 1 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे अगदी कमी उष्णता लागणार आहे. म्हणून कॅलरी इज ए व्हेरी स्मॉल युनिट ऑफ एनर्जी. Heat and temperature are related quantities, but they are not the same. We have studied what is heat energy. Then next we study what is temperature. Temperature of a substance is defined as the average kinetic energy of particles of the substance. The kinetic energy of particles of the substance represents the temperature of a substance. When
substance is heated, the particles of the matter or substance, that is, atoms or molecules of the substance, receives heat energy, and when energy of particles increases, then its motion increases, that is, its velocity of motion increases. For example, in case of a solid particles have vibrational motion, therefore vibrational speed किंवा velocity increases and therefore its kinetic energy also increases. In case of a liquid and gas, atoms and molecules has translational motion and the velocity of translational motion increases, and due to velocity the particle has kinetic energy. Velocity gati, kinetic energy गतिज ऊर्जा, and the measure of average kinetic energy of particles of the substance is called as temperature. The particles, that is atoms or molecules of the substance, has two types of energy. First is potential energy, स्थितीज ऊर्जा. Potential energy is due to the intermolecular force of attraction. मोलेक्युल्स वरती प्रत्येक मोलेक्युलवरती इतर मोलेक्युलमुळे आकर्षणाचे बल कार्य करत असते आणि ते मोलेक्युल्स आकर्षणाच्या बलाच्या स्थितीत असतात, म्हणून त्यांना स्थितीज ऊर्जा असते. अँड ड्यू टू वेलोसिटी the particles has kinetic energy, and thus the total energy of the substance is the sum of kinetic energy and potential energy. And this total sum of total energy of all particles of the substance is called as the internal energy of the substance. And thus then temperature, thus the temperature is the measure of degree of hotness or coldness of a substance. This is qualitative definition of temperature. From this definition we cannot understand about the temperature, we cannot give the quantitative information. क्वांटिटीमध्ये मेजरमेंटमध्ये हॉटनेस किंवा कोल्डनेस याचं मापन आपल्याला एखाद्या अंकामध्ये करता येत नाही, आणि हॉटनेस किंवा कोल्डनेस हा सापेक्ष आहे, कंपॅरेटिव्ह आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपलं रूम टेम्परेचरला पाणी असेल 25 डिग्री सेंटीग्रेड, तर त्याला आपण गरम म्हणू शकतो किंवा थंडही म्हणू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ फ्रीजमधील पाणी कमी तापमानाच्या पाण्याशी तुलना केली तर ते रूम टेम्परेचरच्या पाणी गरम आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा जास्त तापलेलं 50 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापलेल्या पाण्याशी तुलना केली 25 डिग्रीची तर ते थंड आहे, 50पेक्षा थंड आहे. किंवा आणि म्हणून गरमपणा किंवा थंडपणा हे पूर्णपणे त्याचं मापन होऊ शकत नाही. टेम्परेचरचं मापन क्वांटिटेटिव्ह करण्यासाठी थर्मोमीटर हे ॲपरेटस वापरले जातं. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ थर्मोमीटर्स इन युअर सिलेबस. सेल्सिअस स्केल ऑफ टेम्परेचर, फॅरेनहाइट स्केल ऑफ टेम्परेचर, केल्विन्स ॲब्सोल्यूट स्केल ऑफ टेम्परेचर, आणि ही सगळी स्केल ऑफ टेम्परेचर्स तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, त्यांच्यामधलं रिलेशनही आहे, पण ह्या वर्षी तुम्हाला ते सिलेबसमध्ये नाही. देन SI युनिट ऑफ टेम्परेचर. SI युनिट ऑफ टेम्परेचर इज डिग्री सेंटीग्रेड और डिग्री केल्विन. and relation between calorie and joule. Calorie can convert into joule.
Calorie is CGS unit of heat. 1 calorie is equal to 4.184 joule. And kilocalorie is also MKS unit of heat. And 1 kilocalorie is equal to 4184 joule. Thank you.